आजच्या या नव्या सखोल चर्चेत स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप वैयक्तिक आहे पण तरीही सर्वांना जोडणारा आहे. म्हणजे आजचा आपला विषय आहे समर्पण आणि चमत्कार. आणि हा विषय खरोखरच खूप रंजक आहे. हो ना? तर सुरुवात करण्यापूर्वी एक कल्पना करा. आपण एका अनोळखी रस्त्यावरून रात्रीच्या वेळी गाडी चालवतोय. आजूबाजूला किर्र अंधार आहे, रस्ता पूर्णपणे नवीन आहे आणि डॅशबोर्डवरचा GPS अचानक बंद पडलाय. बापरे, ही तर खूपच घाबरवून टाकणारी परिस्थिती आहे. अगदी. अशा वेळी आतून कुठेतरी धडधड वाढते, हातांची मूठ स्टेअरिंगवर घट्ट होते. एकच विचार मनात सतत घोळत राहतो की आपण रस्ता आता हरवणार नाही ना. मेंदू पूर्णपणे अलर्ट मोडवर जातो. बरोबर. पण मग अचानक आपल्या लक्षात येतं की आपल्या शेजारी जो प्रवासी शांतपणे बसलाय तो याच रस्त्याचा अगदी जुना जाणकार आहे. त्याला इथले प्रत्येक वळण, प्रत्येक दिशा अचूक माहितीये. तो नुसता आपल्याकडे बघून स्मितहास्य करतो आणि दिशा दाखवायला लागतो. आणि मग आपण रिलॅक्स होतो. नक्कीच. त्या एका क्षणी आपण आपल्या खांद्यावरचा प्रचंड ताण सोडून देतो. गाडी चालवण्याचे नियंत्रण जरी आपल्याकडे असलं तरी प्रवासाची चिंता आपण त्याच्यावर सोपवतो. आज आपण याच मानसिक अवस्थेवर बोलणार आहोत. स्वतःच्या मर्यादित आकलनापेक्षा, म्हणजेच एका सर्वोच्च सत्तेच्या ज्ञानावर. हो, त्या सत्तेवर ठेवलेला भरोसा आणि त्यातून मिळणारी ती अफाट मानसिक शांती, ज्याला आपल्या आजच्या श्रोत्यांमध्ये समर्पण असं म्हटलं गेलंय. आणि इथली सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही ज्या मानसिक सुटकेचं वर्णन केलात ना, ती अवस्था आजच्या आधुनिक जगात साध्य करणं खूप कठीण झालंय. खरंय, आपण प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवू पाहतो. अगदी बरोबर. कसं आहे, आपण सध्या अशा एका युगात जगत आहोत जिथे आपल्याला प्रत्येक गोष्टीचा कंट्रोल हवा असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले करिअर, मुलांचं भविष्य, आर्थिक नियोजन, सगळं काही आपण मायक्रो मॅनेज करण्याचा अट्टहास करत असतो. आपण एका नियंत्रणाच्या आभासात जगतो असं म्हणता येईल का? हो, नक्कीच. या इल्युजन ऑफ कंट्रोलला घट्ट धरून ठेवल्यामुळेच आपला ताण वाढतो. जेव्हा आपण आपल्या आजच्या स्रोतांचा अभ्यास करतो तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे समर्पण ही केवळ मंदिरात किंवा प्रार्थनेत मर्यादित राहणारी पारंपरिक धार्मिक संकल्पना नाहीये. अच्छा, मग ती नेमकी काय आहे? ती एक अत्यंत प्रगत आणि प्रॅक्टिकल मानसिक अवस्था आहे, जिथे आपण स्वार्थापेक्षा एका व्यापक व्यवस्थेवर किंवा परमेश्वराच्या इच्छेवर भरोसा ठेवतो. पण एक सेकंद थांबा. हे सगळं ऐकायला खूप छान आणि आदर्शवादी वाटतंय, पण व्यावहारिकदृष्ट्या बघितलं तर यात एक मोठी अडचण जाणवते मला. कोणती अडचण? समजा माझ्यावर अचानक एखादं मोठं आर्थिक संकट आलं किंवा माझी नोकरी गेली, तर मी समर्पण करून शांत कशी बसू शकते? मी सगळं देवावर सोपवलंय असं म्हणून हातावर हात ठेवून बसणं हा तर एक प्रकारचा पळपुटेपणा झाला नाही का? हाच तर तो नेमका गैरसमज आहे जो आपल्याला दूर करायचा आहे. म्हणजे समर्पण करणं हा पळपुटेपणा नाहीये? अजिबात नाही. स्रोतांमध्ये याचा अत्यंत स्पष्ट अर्थ दिला आहे. समर्पण म्हणजे तुमची कृती थांबवणं नव्हे, तर त्या कृतीतून मिळणाऱ्या फळाची चिंता सोडून देणं. अच्छा, फळाची चिंता सोडणं. हो. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या आर्थिक संकटात असतो तेव्हा आपण फक्त परिस्थितीशी लढत नसतो, तर पुढे काय होईल, लोक काय म्हणतील, माझं घर कसं चालेल, या सततच्या भीतीशी लढत असतो. हो, ती भीतीच आपल्याला जास्त खायला उठते. बरोबर. आणि ही चिंता आपल्या मेंदूवर एक प्रचंड मोठं कॉग्निटिव्ह लोड म्हणजे ज्ञानात्मक ओझं निर्माण करते. ओहो, म्हणजे जेव्हा आपण घाबरलेले असतो तेव्हा आपला मेंदू त्या फाईट ऑर फ्लाईट अवस्थेत अडकतो. अगदी तंतोतंत. आणि त्यामुळे आपल्याला स्पष्ट विचारच करता येत नाही. हो, कारण तुमचा मेंदू भीतीने ग्रासलेला असतो तेव्हा तुमची लॉजिकल विचार करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता कमालीची खालवते. गोंधळलेल्या मनाने घेतलेला निर्णय आणि शांत मनाने घेतलेला निर्णय यात खूप फरक असतो. हे तर खरे. इथेच समर्पण कामी येतं. जेव्हा एखादा माणूस हे मनापासून स्वीकारतो की मी या संकटातून बाहेर पडण्यासाठी माझे सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे, पण याचा निकाल काय असेल हे मी त्या सर्वोच्च सत्तेवर सोपवतो, मग त्या क्षणी तो ताण कमी होतो. हो, परिस्थिती तीच असते, संकट तेच असतं, पण समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि याच शांत मनस्थितीतून अशी काही पावलं उचलली जातात जी आधी सुचणं शक्यच नसतं. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे समर्पण ही एक प्रकारची मानसिक स्वच्छता किंवा डिक्लटरिंग प्रोसेस आहे. आपण अनावश्यक भीती बाजूला काढतो. बरोबर. मग मला सांगा, जेव्हा आपली निर्णय शक्ती सुधारते आणि आपण शांत मनाने योग्य कृती करतो, तेव्हा जीवनात अशा काही अचूक घटना घडतात का ज्यांना लोक चमत्कार म्हणू लागतात? नक्कीच. चमत्काराची सुरुवात इथूनच होते.
कारण कसं आहे, चमत्कार हा शब्द उच्चारला की सर्वसामान्यांच्या डोळ्यांसमोर जादू, हवेत उडणाऱ्या वस्तू किंवा अचानक आकाशातून पैशांचा पाऊस पडणं असं चित्र उभं राहतं. आपले स्रोत या चमत्कारांकडे कसे बघतात? स्रोतांनी या तथाकथित जादूच्या कल्पनेला पूर्णपणे नाकारलं आहे. अच्छा, म्हणजे जादू वगैरे काही नसतं. अजिबात नाही. चमत्कार म्हणजे भौतिक नियमांचं उल्लंघन नाही. प्रत्यक्ष चमत्कार म्हणजे अशा अकल्पित आणि अनपेक्षित घटना ज्या आपल्याला नेमक्या कठीण वेळी मदत करतात. म्हणजे अचानक कुठून तरी मदत मिळणं. हो, हे सर्वस्वी समर्पण आणि आपण ठेवलेल्या अढरे विश्वासाचा परिणाम असतात. जीवनातील अनेक छोट्या घटना, जसे की गुंतागुंतीची अडचण अचानक सुटणे किंवा अगदी परीक्षेच्या वेळी नेमके तेच प्रश्न समोर येणे ज्यांची आपण तयारी केली होती. ज्यांना आपण अनेकदा नशीब किंवा योगायोग म्हणतो. अगदी बरोबर, तेच हे चमत्कार आहेत. आणि स्रोतांनी यासाठी एक अत्यंत अचूक सूत्र दिलं आहे. कोणतं सूत्र? चमत्कार बरोबर विश्वास अधिक समर्पण अधिक योग्य कर्म. हे सूत्र ऐकताना मला एखाद्या रेसिपीसारखं वाटतंय. किंवा शेतीचं उदाहरण अगदी चपखल बसेल इथे. कसं काय? म्हणजे बघा, जर एखाद्या शेतकऱ्याला उत्तम पीक हवं असेल तर केवळ माझा देवावर विश्वास आहे असं म्हणून चालणार नाही. नक्कीच नाही. त्याला काम करावंच लागेल. हो ना. त्याचे योग्य कर्म हे आहे की त्याने शेतात जाऊन नांगरणी केली पाहिजे, उत्तम प्रतीचं बी पेरलं पाहिजे. ही सगळी प्रचंड कष्टाची कामं त्याला स्वतःलाच करावी लागतील. अगदी बरोबर. पण हे सगळं केल्यानंतर पाऊस कधी पडेल, किती पडेल, हे सर्वस्वी निसर्गाच्या म्हणजेच त्या सर्वोच्च सत्तेच्या हातात आहे. जर तो शेतकरी पीक पेरून ढगांकडे बघत पावसाचीच चिंता करत बसला तर तो शेतीवर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. हे एक अत्यंत सुंदर आणि सखोल उदाहरण दिलं तुम्ही. म्हणजे स्वतःचे प्रयत्न करणं आणि निसर्गावर भरोसा ठेवून निकालाची चिंता सोडून देणं म्हणजेच समर्पण. हो, कारण यात योग्य कर्म आणि समर्पण यांचा बॅलन्स अगदी स्पष्ट दिसतो. आणि यात आणखी एक महत्वाची गोम आहे. ती कोणती? फळाची चिंता सोडून देणं. जेव्हा शेतकरी निरहंधारीपणे केवळ आपलं कर्तव्य म्हणून शेती करतो तेव्हा तो यशाच्या अहंकारापासून आणि अपयशाच्या निराशेपासून मुक्त राहतो. अच्छा, म्हणजे अहंकार नसणं हे खूप महत्वाचं आहे. हो, योग्य फळ मिळण्यासाठी केलेले प्रामाणिक प्रयत्न आणि त्याला जोडलेली निरहंकारी श्रद्धा यामुळेच चमत्कार घडून येतो. जेव्हा एखादं मोठं यश मिळतं तेव्हा हे मी एकट्याच्या बळावर मिळवलं हा अहंकार नसतो, तर ती कृतज्ञतेची भावना असते. अगदी बरोबर. हीच ती अवस्था आहे जी माणसांना कोणत्याही परिस्थितीत स्थिर ठेवते. खरंय, अहंकार बाजूला ठेवल्यामुळेच आपलं कर्म खऱ्या अर्थाने योग्य कर्म बनतं, कारण मग त्यात स्वार्थ उरत नाही. नक्कीच. पण आता आपण या चर्चेच्या एका अत्यंत प्रॅक्टिकल टप्प्यावर आलो आहोत. हे सगळं ऐकायला खूप लॉजिकल आणि सोपं वाटतं, पण रोजच्या या धकाधकीच्या जीवनात हे समर्पण प्रत्यक्ष आचरणात कसं आणायचं? हाच तर खरा प्रश्न आहे. कारण सकाळी ट्रेन पकडण्यापासून ते ऑफिसच्या डेडलाईन्स पाळव्यापर्यंत फक्त धावपळ असते. आपला मेंदू सतत नियंत्रणाच्या मागे धावत असतो. हाच तर खरा संघर्ष आहे. आणि म्हणूनच स्रोतांनी या धावपळीच्या जीवनात समर्पण रुजवण्यासाठी काही अत्यंत सोपे मार्ग सुचवले आहेत. कोणते मार्ग? त्यातली पहिली आणि सर्वात मूलभूत गोष्ट म्हणजे ध्यान आणि प्रार्थना. प्रार्थना. पण प्रार्थनेचा अर्थ देवाकडे काहीतरी यादी घेऊन मागणं असा होतो का? नाही, अजिबात नाही. इथे प्रार्थना म्हणजे देवाकडे काही मागणं नाहीये. ही प्रार्थना म्हणजे रोजच्या धकाधकीत स्वतःसाठी घेतलेला एक जाणीवपूर्वक पॉज आहे. एक ब्रेक घेण्यासारखं. हो, काही वेळ शांत बसून त्या सर्वोच्च संवादात रमणं आणि आजच्या दिवसात जे काही चांगलं घडलं त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, हे एक प्रकारचं मेंटल कॅलिब्रेशन आहे. म्हणजे तो एक मानसिक रिसेट बटन दाबल्यासारखा प्रकार आहे. अगदी तसंच, जे आपल्याला आठवण करून देतं की आपण या अफाट विश्वाचा एक छोटासा भाग आहोत आणि सर्व गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असण्याची गरज नाही. आपण आपल्या स्वतःच्याच तयार केलेल्या तणावाच्या भोऱ्यातून स्वतःला थोडा वेळ बाहेर काढतो. पण स्रोतांमध्ये पुढे जो दुसरा मार्ग सांगितला आहे तो मला थोडा विचार करायला लावणारा वाटतो. कोणता मार्ग? तिथे म्हटलंय की समर्पण साधण्यासाठी सेवा भावनेने वागणं आणि इतरांना मदत करणं आवश्यक आहे. आता माझी अडचण अशी आहे की जेव्हा एखादा माणूस स्वतःच संकटात असतो तेव्हा त्याने इतरांची सेवा कशी करावी? हा प्रश्न अगदी नैसर्गिक आहे. म्हणजे स्वतःचीच नौका बुडत असताना दुसऱ्याला वाचवायला जाणं हे प्रॅक्टिकल नाहीये ना? वरवर पाहता हा विरोधाभास नक्कीच वाटतो. पण जर आपण याच्या मुळाशी गेलो तर यामागे एक अत्यंत प्रगत मानसशास्त्र दडलंय.
अच्छा, कसं काय? जेव्हा आपण एखाद्या मोठ्या अडचणीत असतो तेव्हा आपलं संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त स्वतःवर केंद्रित झालेलं असतं. माझ्यासोबतच असं का घडतंय, माझंच नुकसान का झालं, असे विचार सतत येतात. हो, आपण स्वतःच्याच विचारांत अडकतो. यालाच मानसशास्त्रात रुमिनेशन किंवा विचारांचं रवंथ करणं म्हणतात. हा स्वतःभोवती फिरणारा अहंकार आपल्या दुःखाची तीव्रता कैक पटीने वाढवतो. म्हणजे आपण स्वतःच्याच दुःखाला एका भिंगातून पाहत असतो. अगदी बरोबर. आणि इथेच सेवा किंवा इतरांना मदत करणं ही कृती एक अत्यंत प्रभावी पॅटर्न इंटरप्ट म्हणून काम करते. पॅटर्न इंटरप्ट म्हणजे ती साखळी तोडते. हो, जेव्हा तुम्ही त्याच कठीण परिस्थितीतून जात असताना जाणीवपूर्वक दुसऱ्या कोणाला तरी मदत करता, मग ती मदत पैशांचीच असावी असं नाही, तो कोणाला दिलेला वेळ असू शकतो. किंवा कोणाचं दुःख ऐकून घेणं असू शकतं. नक्कीच. तेव्हा एका क्षणासाठी तुमची विचारांची साखळी तुटते. तुमचं लक्ष स्वतःच्या दुःखावरून हटून जगाच्या दुःखाकडे जातं. आणि मग आपल्याला जाणवतं की जगात आपल्यापेक्षाही मोठ्या अडचणीत लोक आहेत. बरोबर. ह्या एका जाणीवेमुळे तुमच्या स्वतःच्या समस्येचं ओझं अचानक हलकं होतं. तुमचा तो मी आणि माझं दुःख हा अहंकार कमी होतो. बापरे, हा मुद्दा खरोखरच डोळे उघडणारा आहे. म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणं हे केवळ एक पुण्यकर्म नाहीये. नाही, ती स्वतःच्याच मनाला त्या स्वार्थी भोवऱ्यातून बाहेर काढण्याची एक वैज्ञानिक पद्धत आहे. आणि एकदा का आपण या भोवऱ्यातून बाहेर पडलो, आपला अहंकार कमी झाला की मग परिस्थितीला सामोरे जाण्याची आपली आंतरिक ताकद आणि धैर्य नैसर्गिकरित्या वाढतं. अगदी अचूक. हे धैर्य कुठून बाहेरून येत नाही, तर ते आतूनच निर्माण होतं. आणि जेव्हा हे धैर्य निर्माण होतं तेव्हा आपण निकालाला वेळ लागला तरी निराश होत नाही. हो, आपण परिस्थितीवर चिडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदा का हा स्वार्थाचा पडदा दूर झाला की मग आपण जे काही करतो ते खऱ्या अर्थाने योग्य कर्म बनतं. ज्यामध्ये केवळ फळाची अपेक्षा नसते तर एक शुद्धता असते. अगदी. आणि आपल्या चमत्काराच्या सूत्रानुसार अशा शुद्ध कर्माला जेव्हा विश्वासाची आणि समर्पणाची जोड मिळते तेव्हा ते अकल्पित परिणाम घडून येण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ज्याला आपण चमत्कार म्हणतो. या संपूर्ण चर्चेतून आपण एक अत्यंत स्पष्ट निष्कर्ष काढू शकतो असं मला वाटतं. तो कोणता? की समर्पण हे हार मानणं नाहीये, उलट ती एक अत्यंत धाडसी कृती आहे जिथे आपण तो नियंत्रणाचा अट्टाहास सोडून देतो आणि शांत मनाने केवळ आपल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतो. अगदी 100% खरंय. सतत श्रद्धा ठेवणं, निस्वार्थ सेवा करून स्वतःच्या अहंकाराला बाजूला ठेवणं आणि त्यातून योग्य कर्म करत राहणं हाच तो मार्ग आहे. आणि चमत्कार म्हणजे कुठल्याही जादूगराची पोतडी नसून ती आपल्या योग्य मार्गावर चालण्याची एक सुंदर प्रचिती आहे. आणि हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला जाणवतं की आपण या प्रवासात एकटे नाही आहोत. ती सर्वोच्च सत्ता कायम आपल्यासोबत आहे. आधुनिक जीवनात जिथे तणाव ही एक लाईफस्टाईल बनलीये तिथे हे सूत्र खऱ्या अर्थाने एक संजीवनी आहे. नक्कीच. सुरुवातीला आपण जी रात्रीच्या गाडीच्या प्रवासाची उपमा बघितली होती ती मला इथे पुन्हा आठवतीये. ती जाणकार प्रवाशाची उपमा. हो, जेव्हा आपण ते स्टेरिंग किंवा प्रवासाची चिंता त्या जाणकार प्रवासाच्या हातात देतो तेव्हा गाडी थांबत नाही, आपला प्रवासही थांबत नाही, फक्त आपला तो नाहक ताण कायमचा संपतो आणि आपण खिडकीबाहेरचा निसर्ग खऱ्या अर्थाने एन्जॉय करायला लागतो. खूपच छान सांगितलं तुम्ही हे. थँक्यू. आता जाता जाता एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीवर आपण सर्वांनी नक्की विचार करायला हवा. जर खरोखरच चमत्कार म्हणजे ठाम विश्वास, अहंकाररहित समर्पण आणि आपल्या योग्य कर्म यांचे एकत्रीकरण असेल तर असं असू शकतं का की आपल्या आजूबाजूला रोज असंख्य छोटे मोठे चमत्कार घडण्याची वाटच पाहतायत? शक्य आहे. कदाचित ते चमत्कार तिथेच आहेत, आपल्या अगदी जवळ, पण ते केवळ आपल्या त्या नियंत्रण सोडण्याच्या एका क्षणाची आणि अढळ विश्वासाची प्रतीक्षा करतायत. आजच्या दिवसभरात तुम्ही असा कोणता ताण किंवा कोणती फळाची चिंता सोडून देऊ शकता ज्याची जागा एखादा छोटासा चमत्कार घेऊ शकेल? यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या सखोल चर्चेत.